अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा विषय बोलणार आहोत, ते म्हणजे गुरुवार जर का आज आहे तर गुरुवारी आपण असले कुठले विषय आणि कुठले उपाय करायला हवे ज्याने आपल्याला जर का आपल्या नशिबाने साथ सोडली असेल किंवा आपलं लग्न जमत नसेल, अडीअडचणी येत असतील किंवा कुठलेही संकट आपल्या मागे असतील तर आपण अशा कुठल्या गोष्टी करायला हव्या, म्हणजे आपल्या ह्या गुरुग्रहाशी रिलेटेड ज्या कुठल्या गोष्टी असतात, जी कुठली संकट असतात ते निघून जातील आणि आपलं जे जीवन आहे ते सुरळीत चालेल. हे बघा, कमी जास्ती किंवा अडथळे हे येणं भाग्य आहे, हे ह्या गोष्टी होणारच आहे. पण त्यातनं मात कशी करावी आणि त्याला सामोरे कसं जावं हे आपल्याला नक्कीच करायला हवं. आणि त्याचबरोबर त्यासाठी छोटे मोठे उपाय जर का आपल्याला करावे लागले तर ते आपण का नाही करावे. कारण कसं असतं ना, आपल्या जीवनात कधीही सारखंच सुख आपल्याला भेटू शकत नाही. कधी दुःख, कधी सुख, कधी अडीअडचणी, कधी वर खाली अशा गोष्टी होतच राहतात. पण त्याचबरोबर जर का ह्या गोष्टी कायमस्वरूपी होत आहे, सारख्याच होत असतील तर आपल्याला काही उपाय करायला हवे. आता तुम्हाला मी सांगते, बरेच लोक काय असतात, खूप कार्य करतात, खूप कष्ट करतात, पण त्यांना त्यात यश मिळत नाही. लग्न जमवण्याच्या गोष्टी सुद्धा आहे की बरेचसे लोक बरेचसे स्थळ बघतात, हे बघतात, ते बघतात, पण त्यांचं लग्नच जमत नाही. विवाह संबंधी कुठल्याही गोष्टी जमत नाही. पती पत्नीमध्ये कितीही काही करो पण त्यांचं जमत नाही. त्याचबरोबर सारखी काही ना काही अडचण येत असते. तर ह्या गोष्टी कशाशी रिलेटेड असतात तुम्हाला मी सांगते, गुरुग्रहाशी रिलेटेड असतात. तुमचा जो गुरुग्रह असतो तो जर का जे स्थान आहे, तो गुरुग्रहाचा जो बळ आहे तो कमी झाला तर तुम्हाला ह्या त्रासापासून जावं लागतं. त्याचबरोबर हे जे ग्रह आहे ह्याला आपण गुरुग्रह म्हणजे सर्वात मोठा ग्रह मानतो आणि ह्या ग्रहानेच आपण आपल्या जीवनातल्या होणाऱ्या गोष्टी त्या करत असतो. हा ग्रह जर का बलवान असेल, शक्तिशाली असेल तर आपण म्हणतो ना, आपले ग्रह फिरले म्हणजे एखाद्या गोष्टीचं खूप छान झालं, एखाद्या व्यक्तीचं खूप छान झालं तर आपण काय म्हणतो, त्याचे ग्रह फिरले बर का. तर अशाच पद्धतीने आपल्याला आपला सुद्धा गुरुबळ हा जो आहे हा बलवान करायचा आहे. आणि त्याच नंतर आपल्याला जे विवाह संबंधी गोष्टी असतात, आर्थिक संबंधी, त्याचबरोबर पती पत्नीमधले जे काही नातेमध्ये ज्या तणाव येत राहतात, त्याचबरोबर तुम्हाला यश मिळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या गुरुग्रहाशी रिलेटेड असतात. आता मी तुम्हाला सांगते की कुंडलीतला जर का गुरुग्रह तुमचा बलवान नसेल तर ह्यासाठी काही उपाय आपल्याला नक्कीच करणं गरजेचं आहे. आणि ते उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे, खूप साधे सोपे आणि त्याचबरोबर खूप असे उपाय आहेत की ते तुम्ही आरामात करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जर का तुम्ही तुमच्या गुरुग्रहाला बलवान केलं तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात. आणि त्याचबरोबर भलेही तुम्हाला असं वाटेल की अरे एकदम नाही ती गोष्ट सुटली, पण तुम्हाला मार्ग तरी मिळतील. तर चला आता आपण आज बघूया की आपल्याला नक्की कोणत्या गोष्टी अशा बघायच्या आहे, ज्याने कुठले उपाय असे करायचे आहे ज्याने आपला जो गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग होईल आणि त्याचबरोबर आपल्या कुठल्याही अडचणीमध्ये आपल्याला त्याची साथ मिळेल. तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला पहिला उपाय सांगते की गुरुवार हा सगळ्या गुरूंचा वार आहे. तुम्हाला माहितीये, आपण त्या दिवशी दत्तगुरूंची सेवा करतो, आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो, त्याचबरोबर बरेचसे जण गजानन महाराजांची सेवा करतात, साईबाबांची सेवा करतात, महालक्ष्मीची सुद्धा त्या दिवशी सेवा केली जाते. तर अशा पद्धतीने आपले जे गुरु आहेत त्यांची सेवा करणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्या दिवशी तुमचा जो कोणी गुरु असेल, तुम्ही ज्यांना तुमचा गुरु मानत असाल किंवा ज्यांचे तुमचे इष्ट देवत असेल, तुम्ही त्यांचं 108 वेळा त्या नावाचा जप करायचा आहे. आणि केळीच्या झाडावर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. केळीचं झाड तुम्हाला कुठेही भेटेल तर केळीचं झाडाच्या म्हणजे तळाशी तुम्हाला एक तांब्याभर जल अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या विवाह संबंधित गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये भरपूर फरक जाणवेल. आणि त्याचबरोबर ज्यांचे लग्न जुळत नाहीये त्यांचे लग्न सुद्धा जुळायला लागतील आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे होतील. त्याचनंतर दुसरा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते की ज्यांना विवाह करणं इच्छुक आहे त्या तरुणींनी गुरुवाराचे म्हणजे गुरुग्रहाचे हे व्रत करावे. गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी गुरुवारचा व्रत करावा आणि या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या रंगाचे कपडे तुम्हाला या दिवशी घालायचे आहे आणि गुरुवारचा
उपवास करायचा आहे आणि इष्ट देवताची प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे. आणि ह्या वेळेस संध्याकाळी उपवास सोडताना तुम्हाला पिवळ्या रंगाच्याच पदार्थांनी बनलेला किंवा पिवळ्या रंगाचाच पदार्थ जो आहे तो खाऊन तो उपवास सोडायचा आहे. जसं तुम्ही वरण भात आहे तर वरण भात हा मिक्स करून घ्या म्हणजे पिवळा रंग होईल, नाही तर खिचडी घेऊ शकता. त्याचबरोबर एखादी पिवळी भाजी, तर पिवळ्या रंगाच्या पदार्थांनी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आणि नंतर तुम्ही दुसरे अन्न खाऊ शकता. पण सात्विक अन्न खायचं आहे त्या दिवशी. मांसाहार, मद्यपान ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत, ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायात अनेक अडथळे येत असतील तर गुरुवारी देवघरात हळदीची माळ लावा आणि दुकानात पिवळ्या रंगाच्या वस्तूचा वापर जास्ती करा. त्या दिवशी पिवळा रंग जास्ती वापरा. तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपल्या व्यवसायात थोडं कमी जास्ती होतंय तर त्या दिवशी स्वतःही पिवळे रंग वस्त्र घाला. पिवळ्या रंगाची माळ जी आहे ती देवघरात हळदीची माळ लावा आणि त्याचबरोबर तुमच्या दुकानात सुद्धा पिवळ्या रंगाचा वापर जास्ती करा. त्याचबरोबर लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गुरुवारी मोतीचूर लाडूचा नैवेद्य द्या. तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मी नारायणाचं मंदिर असेल तिथे जाऊन मोतीचूरचे लाडू असतात त्याचा तुम्हाला नैवेद्य तिथे दाखवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आमच्या जवळपास लक्ष्मी नारायणाचं मंदिर नाहीये, तर तुमच्या घरात सुद्धा तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता अथवा लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, बऱ्याच वेळेस आपण ही गोष्ट बघतो की गुरुवारी ह्या गोष्टी करू नये पण तरीही स्त्रिया ही गोष्ट करतात. हे बघा, विवाह संबंधी गोष्टी, पती पत्नींमधले तंटे, त्याबरोबर आर्थिक गोष्टी असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या गोष्टींपासून जर का तुम्हाला लांब राहायचं असेल आणि महालक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर घरातील दारिद्र्य जर का तुम्हाला दूर करायचं असेल तर तुम्हाला गुरुवारी कुटुंबातील सदस्यांनी विशेष करून त्या दिवशी स्त्रिया म्हणजे आता यामध्ये मी आई, सून, लेक, मुलगी म्हणजे लेक म्हणजे आता मी नणंद म्हणेल आणि त्यामध्ये मुलगी म्हणेल, त्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या लेडीज, जेवढ्या पण लेडीज आहेत, गर्ल्स आहेत, मुली आहेत, यांनी सगळ्यांनी ह्या दिवशी केस धुवायचे नाहीये. कृपया करून गुरुवारी केस धुवत जाऊ नका, कारण गुरुवार हा आपला गुरूंचा वार असतो आणि ह्या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीयेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला केस कापायचे नाहीयेत आणि नख सुद्धा तुम्हाला कापायचे नाही. अगदी तुम्हाला असे नख कुरकुर म्हणजे दातांनी सुद्धा चावायचे नाहीयेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर बऱ्याचशा वेळेस काय होतं ना, बऱ्याच जणांना गुरुवारी सुट्टी असते, लाईटीचा वगैरे काहीतरी प्रकार असतो, लाईट वगैरे जात असते, त्यामुळे बऱ्याचशा कंपनीजला बऱ्याचशा ठिकाणी सुट्टी असते गुरुवारी. तर त्या दिवशी तुम्ही म्हणतात की आपण उरकते कामं त्या दिवशी करून घेऊ, तर केस कापून येतात, कोणी नेलचं काहीतरी करून येतं, तर तसल्या गोष्टी करू नका. मी तुम्हाला विनंती करते, गुरुवारी तुम्ही अजिबात अशा गोष्टी करू नका. स्त्रियांनी तर अजिबात करू नका, ही माझी कळकळून तुम्हाला विनंती आहे. त्याचबरोबर नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे. पिवळ्या वस्तू तिथे कोणत्याही असू शकतात. त्यामध्ये तुमचं खाद्यपदार्थ म्हणजे पिवळी मुगाची डाळ असू शकते, हरभऱ्याची डाळ असू शकते, खाण्याच्या पदार्थामध्ये पण तुम्ही देऊ शकतात. त्याचबरोबर फळं असू शकतात, पिवळे वस्त्र असू शकतात, पितळाच्या वस्तू असतात. पितळाची वस्तू सुद्धा दान करणं खूप 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 मोठं सांगितलंय. तुम्ही एकच वस्तू दान करा पण मनोभावाने करा, तुम्हाला खरंच खूप 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 लाभ होईल. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहे ह्या नक्कीच करून बघा आणि त्याचबरोबर बघा तुमचा गुरु ग्रह जो आहे तो किती बलवान होईल, तो किती स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या येत्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये लगेच तुम्हाला मार्ग सापडू लागतील आणि तुम्ही त्या गोष्टींपासून मुक्त व्हाल. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.